जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत करत आहे। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असा आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या या टिक्कर मराठी YouTube चॅनलवर आजचा आपला 38वा लेक्चर आहे आणि येत्या 3 दिवसांमध्ये तुमच्यासाठी मी जे काही मेहनत करत आहे ती आपण लवकरच घेऊन येणार आहोत। त्याबद्दल मी सगळ्यांना सांगितलेलं आहे। 41व्या दिवसापासून म्हणजे आज 38वा आहे, ते 41 कुठून मोजाल मला माहित नाही। 41व्या दिवसापासून आपण झालेले PYQ पाहणार आहोत, ते सुद्धा टॉपिक वाईज। त्यामुळे तुम्ही सगळे तयार असाल अशी माझी आशा आहे। तोपर्यंत 2 ते 3 दिवस आपण याच प्रकारे मिक्स प्रश्न पाहणार आहोत। चला सेशनला सुरुवात करूयात, पण त्या आधी सेशनला पटकन लाईक आणि शेअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचा कुठलाही प्रश्न मिस होता कामा नये। आणि जिथे काही अडचण वाटली तो प्रश्न तुम्ही मला नंतर विचारू शकता किंवा कमेंट सेशन मध्ये जरी सांगितलं की मॅडम हे प्रश्न नाही समजला, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला समजावून सांगेल। दररोज आपण 20 ते 25 प्रश्न पाहतो, 25 फिक्स आहेत। दररोज 25 प्रश्न पाहत आहोत म्हणजे आहोतच। ओके, म्हणजे जवळजवळ 750 प्रश्न आजपर्यंत आपले कव्हर होतील आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही 750 प्रश्न सोडवलेले आहात। ओके, तर 750 प्रश्नामध्ये किती चुकलेत हे तुम्हाला तुमचं माहिती आणि कुठे बारीक बारीक चुका केल्यात हे देखील तुम्हाला तुमचं ओळखायचं आहे। आत्मपरीक्षण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जोपर्यंत स्वतःला ओळखत नाही, स्वतःला आरशामध्ये पाहत नाही, आपल्या काही कमी काय आहेत त्या कळत नाहीत, भरून काढत नाहीत, तोपर्यंत होणारं स्वप्न किंवा पाहिलेलं स्वप्न हे काही पूर्ण होत नाही। त्यामुळे स्वतः कुठे चुकत आहोत ते मोठ्या मनाने एक्सेप्ट करा आणि स्वतःतल्या चुका नाहीशा करायचा प्रयत्न करा। वेळ जातो पण होतात, ठीक आहे। चला बाकी गप्पा नंतर, परंतु हे जे 260 प्लस विद्यार्थी आहे ज्यामुळे टिक्कर मराठीचं नाव अजून मोठं झालेलं आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करूयात। आणि तुम्हाला जे चॅलेंज दिलं होतं 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहे टिक्कर मराठी पोलीस भरती या चॅनलचे, कधीपर्यंत 100 डेज चॅलेंजची सिरीज संपेपर्यंत तुम्ही हारणार आहात असं मला वाटतंय। बाकी बघू हारताय का काय। प्रश्नांना सुरुवात करूयात। आजचा पहिलाच प्रश्न समान संबंधाचाच आहे, ज्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त चुका करता। चला 58, 20, 69 प्रश्न चिन्ह ऑप्शन आहे 22, 32, 27, 36। सेशनला लाईक केलंय, 50 लाईक 100 लाईक झालेले आहेत। बघा प्रामाणिक राहा, मी सांगितलं होतं अभ्यासात सातत्य हवं आणि ज्या गोष्टी आपल्याला अशाच भेटतात सहजतेने त्याची आपण किंमत करत नाही, बरोबर आहे ना। मग आता जर ह्याला आपण पेड मध्ये घेतलं की त्याची किंमत करता, मॅडम आम्ही एवढे एवढे पैसे भरलेले आहेत, जरा नीट बघा, तुम्ही आरामात शिकता। आता व्यवस्थित सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या टिक्कर मराठीवर भेटत आहेत। इतर ठिकाणी पण असतील, 25 प्रश्न घेणारे कोणीही नाही, त्याच पद्धतीने एवढं स्पष्टीकरण देणारे देखील कोणी नाही, मला माहिती आहे। ओके, चला रिझनिंग साठी तुम्हाला कुठे भटकायची गरज नाही, तुमचं A to Z रिझनिंग मी क्लिअर करून देते। काय आहे याच्यातलं, आले उत्तर काय आहे 58। 58 ला काय केलं, 5 8 40, 40 चे केले निम्मे, उत्तर आलं 20। 69 9 72 होतात का, किती होतात, 54 होतात नक्की। बर मला येत नाही बरं, मग आता 54 चे निम्मे किती झाले, 27। उत्तर काय आलं आपलं, पर्याय तिसरा। जाऊयात पुढल्या प्रश्नावर। चला पुढला प्रश्न काय आहे, सांकेतिक भाषेचा। एका सांकेतिक भाषेत हाऊस हा शब्द ESUOH असे लिहितात, तर त्याच भाषेत टायगर हा शब्द कसा लिहाल, REGIT, GERTI, REGTI, ITEGR। 4 ऑप्शन आहेत, लगेच कळलंय तुम्हाला। चला रे कंजूस लोक, लाईक करून घ्यायचंय। चला हाऊस HOUSE ला उलट लिहिलेलं आहे ESUOH, मग टायगर हा शब्द कसा लिहिला जाईल, REGIT। पर्याय पहिला आला, योग्य आहे, समजतंय व्यवस्थित।
जे विद्यार्थी नवीन आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवर एक 8 दिवस द्या बाळांनो. 8 दिवसामध्ये तुम्हाला कळेल रिझनिंग कशा पद्धतीचं आहे. इक्वल वेटेज आहे. पुढला प्रश्न पाहूयात. काय आहे प्रश्न? सोपा आहे. जर कार्बन डायऑक्साइडला ऑक्सिजन म्हटलं, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटलं, नायट्रोजनला आर्गॉन म्हटलं, तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे? आर्गॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड. सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे, हवेमध्ये सर्वात जास्त कुठलं प्रमाण आहे? कुठल्याचं आहे? सगळ्यात जास्त नायट्रोजनचं आहे. नायट्रोजनला काय म्हटलंय? आर्गॉन म्हटलंय. म्हणून तुमचं उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक पहिलाच आर्गॉन. सगळ्यात जास्त प्रमाण हवेत नायट्रोजनचं आहे, लक्षात असू द्या. नाही तर म्हणाल ऑक्सिजन, आपण सगळे घेतोय श्वास. चला घ्या. जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26वा असेल तर शेवटून त्याचा क्रमांक कितवा आहे? 21, 20, 19, 22. 45 जण आहेत. अमरचा शेवटून क्रमांक आहे, समोरून आहे 26वा. मग शेवटून किती? आता बरेचसे मुलं चुकतात. माझे मुलं चुकत नाहीत, दररोजचे मुलं चुकत नाहीत आणि चुकणार पण नाही, माहिती आहे, कारण की प्रॅक्टिस झाली आहे. जे नवीन आहेत, जे चुकलेत त्याने लगेच खचून जायचं नाही. आपण पाहूयात. एकूण विद्यार्थी किती आहेत? 45 आहेत. त्या 45 मधनं 26 गेले, उरले किती? 19. मग 19 उत्तर येतंय का? अजिबात नाही. त्यामध्ये अधिक एक करायला विसरायचं नाही. म्हणजे अमर हा शेवटून 20वा आहे, समोरून 26वा आहे. शेवटून 20वा, समोरून 26वा. करा बरं. इकडनं 20वा, तिकडनं 26वा. 26 आणि 20 46. अमरला इथून मोजला, इथून असं किती वेळा मोजलं? 2 वेळा. वजा 1 केलं, 45. आहेत का रांगेत 45 जण? आता जर तुम्ही इथे अधिक एक केलं नसतं तर काय झालं असतं? 26 अधिक 39 45. अमरला 2 वेळा मोजलं, वजा 1 केलं. रांगेत 44 जण आहेत का? नाहीत. रांगेत 45 आहेत. त्यामुळे अधिक एक करायची गरज वाटते. एक्झाम्पल 1 2 3 4 5 काय आहेत? बेंच आहेत किंवा खुर्च्या आहेत. 5 खुर्च्यांपैकी तुम्ही समोरून दुसऱ्या खुर्चीवर बसलेत, शेवटून 3 वर बसलेत का तुम्ही? 1 2 3 4 वर बसलेत ना, म्हणून 3 अधिक 1 करायचं. लक्षात असू द्या. ठीक आहे. छोटीशी कन्सेप्ट सांगितलेली आहे, बघा जमतंय का? पुढल्या प्रश्नाकडे वळूयात. कंटिन्युअस या शब्दात खालीलपैकी कोणतं अक्षर 2 किंवा अधिक वेळा आली आहेत? UT, OUN, US, UI. कंटिन्युअस मध्ये C तर एकदा, O तर 1 आणि 2 वेळा, N 1 आणि 2 वेळा, T 1 वेळा, I 1 वेळा, U 2 वेळा. N झाला आहे, O पण झाला, U झाला, S एकदा. 2 वेळा आलेली अक्षरं कोणती आहे? O, N आणि U. जमलं? सोपा होता प्रश्न. पुढला प्रश्न बघूयात. पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, प्रश्नचिन्ह, उत्तर, ईशान्य, वायव्य, दक्षिण. पुढची दिशा लिहायची आहे. दिशाज्ञानचे व्हिडिओ इथे देखील आहे. ठीक आहे. बेसिक कन्सेप्ट आपण YouTube वर देखील शिकवलेला आहे. ज्यांचं दिशाज्ञान थोडं कच्चं आहे किंवा बॅच आहेच आपली, बॅच लावली तर वेल अँड गुड. बघा, दिशा लिहून घ्या. पूर्व, पूर्वच्या नंतर आहे आग्नेय, आग्नेयाच्या नंतर आहे दक्षिण, दक्षिण नंतर आहे नैऋत्य, नैऋत्य नंतर आहे पश्चिम, पश्चिम नंतर कोणती दिशा येते? वायव्य दिशा येते. पर्याय कुठला येतोय? तिसरा. दिशामध्ये चुकायचं नाही. पुढल्या प्रश्नाकडे बघूयात.
जर डॉग बरोबर 52, कॅट बरोबर 48, तर रॅट या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते? 39, 76, 87, 78. सोपा आहे प्रश्न. डी ओ जी सी ए टी आणि आर ए. आधी तुम्ही सोडवा, मग मी बघते. डी 4 वर आहे, ओ 15 वर आहे, जी 7 वर आहे. 11 आणि 15 26. 26 ची दुप्पट केली 52 झाले. कॅट सी 3 वर आहे, ए 1 वर आहे, टी 20 वर आहे. 20, 21, 22, 23, 24. 24 ची दुप्पट केली 48 झालं. आर ए टी, आर 18 वर आहे, ए 1 वर आहे, टी 20 वर आहे. 20, 20, 40 वजा 1 39. 39 ची दुप्पट केली, उत्तर किती येते तुमचं? 78. पर्याय कुठला आला? चौथा. बरोबर आहे ना? चला पुढल्या प्रश्नावर जाऊयात, पण त्याआधी 100 डेज चॅलेंज मध्ये 2 फेब्रुवारी पासून सकाळी 11 वाजता तुमचं चालू होणार आहे ते म्हणजे, एक मिनिट, वर्णमालिका भाग 1. म्हणजे टॉपिक वाईज PYQ चालू होणार आहे. त्याच्यातला पहिला टॉपिक आहे वर्णमालिका भाग 1, मग भाग 2, मग संख्या मालिका, समान संबंध, दिशाज्ञान, नातेसंबंध, जे काही आहे हे असे सगळे टॉपिक आपण PYQ चे प्रश्नच घेणार आहोत, जे 2023 ला पेपर झालेले 2021 चे त्याचे PYQ लेटेस्ट पाहणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. पुढला प्रश्न घ्या. SMTWTF प्रश्नचिन्ह TSMW. पुन्हा खूप सोपा प्रश्न, खूपदा विचारलेला प्रश्न, आता तोंडपाठ झालेला प्रश्न आणि त्याचबरोबर सेशनला लाईक न केलेलं सेशन. कंजूस लोक. बघा, एस संडे, एम मंडे, टी ट्यूसडे, डब्ल्यू वेडनेसडे, टी थर्सडे, एफ फ्रायडे आणि एस सॅटरडे. उत्तर काय आलं आपलं? एस येते. पर्याय दुसरं काय आहेत? वार आहेत, है ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार फक्त ते म्हणजे इंग्रजीमध्ये दिलेत किंवा इंग्लिश मध्ये दिलेले आहेत. खूपदा विचारलाय ना प्रश्न. याच प्रकारे तुम्हाला इंद्रधनुष्याच्या रंगावर देखील प्रश्न येऊ शकतो. गटात न बसणारे पद ओळखा. दिसपूर, कानपूर, जयपूर, रायपूर. गटात न बसणारे. दिसपूर ही कशाची राजधानी आहे? आसामची. कानपूर कशाची राजधानी आहे? उत्तर प्रदेशची. आहे का रे? बघू तुमचं किती. जयपूर कशाची आहे? राजस्थानची. मला तुमचं पाहिजे चेक करायचं. रायपूर कशाची आहे? छत्तीसगडची. मग आता सगळं राज्य राजधानी आहेत का? नाही ना. कानपूर काय आहे? कुठलीच राजधानी नाही. कळलं का? ते उत्तर प्रदेश मधलं शहर आहे का? कुठलं शहर आहे कानपूर? राज्य राजधानी लक्षात असू द्या. दिसपूर ही आसामची राजधानी आहे, जयपूर राजस्थानची, रायपूर छत्तीसगडची. जमतंय सगळ्यांना? आता मी कट्टीच घेते. सेशन लाईक होत नाही ना तुमच्याकडून? करताय का? पटकन सांगा. बर, चला पुढल्या प्रश्नावर जायचं.
50 वर्ष सुवर्ण, 60 वर्ष प्रश्नचिन्ह, रजत, अमृत, हीरक, शतक. 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव किंवा सुवर्ण वर्ष म्हणतात, तर 60 वर्षाला कोणता म्हणतात? हीरक म्हणतात, हो ना. अमृत तर 75 आहे, बाकीचं तुम्ही सांगणार आहात. रजत तर 25 आहे आणि शतक तर 100 आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. रजतला आपण सिल्वर जुबली म्हणून जास्त लवकर ओळखतो, गोल्डन जुबली म्हणून जास्त लवकर ओळखतो, है ना. सेंचुरी म्हणून जास्त लवकर ओळखतो. लक्षात असू द्या थोडं मराठीत. पुढला प्रश्न. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? आत्या, मावशी, मामी, काकी. माझी आई. सोडवताय का? मी. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई. माझी कोण? माझ्या आईचा भाऊ, माझा मामा आणि मामाची बायको माझी मामी. उत्तर काय येतंय? मामी येतंय. मग आत्या कसं काय आलं बरेच जणांचं? नीट समजून घ्या. माझी आई, बरोबर, लगेच इमॅजिन करायचे आपली आई. कोणाची तरी बहीण लागते म्हणजे आपल्या मामाची बहीण लागते, मग मामाची बायको आपली मामी झाली. हा मामा झाला. चला पुढल्या प्रश्नावर वळा. प्रश्न सोडवा. एका विशिष्ट भाषेत कर्ड हा शब्द WOLX असा लिहितात, तर त्याच भाषेत NV हा शब्द कसा लिहिला जाईल? JARUZIQTXGORYHPS. तुम्ही सोडवायचंय. चला पटकन. जमलं? बघा, कर्ड CURDWOLXENVY. WXYZABC 6 ने मागे. पुन्हा OPQRSTU 6 ने मागे. LMNOPQR 6 ने मागे. XYZABCD 6 ने मागे. मग इथे 6 ने मागे, इथे 6 ने मागे, इथे 6 ने मागे, इथे 6 ने मागे. किंवा तुम्ही जिथून पुढे गेलात तरी चालतं. जमतंय का असं? बघा आता. N आहे 14 वर, 14तनं 6 गेले 8 वर आहे H. 21 मधनं 6 गेले उरतात 15 का 16 ना, 22 वर आहे तो. कळतंय? Y आहे 25 मधनं 6 गेले उरले 19 वर आहे S. उरला इथे Y. YHPS पर्याय चौथा. बघा, जर तुम्ही त्यांचे स्थान गडबडले तर उत्तर गडबडणार. V 22 वर आहे, U 21 वर आहे, T 20 वर आहे. लक्षात असू द्या. स्टार्टिंग आपल्याला माहितीये, शेवटचं माहिती नाही. पुढचं पाठ मागचं सपाट हे आहे रियालिटी. कळतंय? त्यामुळे पुढचं मागचं दोन्ही पाठ ठेवा. नाही तर फक्त आपला मित्र झाला म्हणून त्याचा फोटो लावू आणि गुलाल उधळू, अजिबात नाही. आपला फोटो लागला पाहिजे आणि आपल्यावर गुलाल आला पाहिजे. चला, दिशाज्ञानचा प्रश्न. एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेला 8 मीटर गेली, तिथून 6 मीटर पूर्वेस गेली, तिथून उत्तरेस 5 मीटर गेली,
तिथून पुन्हा पूर्वेस 9 मीटर चालत जाऊन तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटर चालत जाऊन थांबली तर ती तिच्या घरापासून किती अंतरावर आहे? 33, 17, 23, 38 मीटर, सॉरी 28 मीटर. व्यवस्थित हे जे प्रश्न आहेत ना, हे वाचून वाचून सोडवा, तुमचा वेळ वाचतो. काय आहे? एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली, दक्षिणेला गेली 8 मीटर, तेथून 6 मीटर पूर्वेला वळाली. बरं, तेथून उत्तरेस 5 मीटर गेली. ठीक आहे. तेथून पुन्हा पूर्वेस 9 मीटर गेली आणि तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटरवर जाऊन थांबली. तर तिच्या घरापासून इथून ती आता किती किलोमीटर किंवा मीटर अंतरावर आहे? नीट लक्ष द्या. ही झाली उंची आणि हा झाला आपला पाया. ही बाजू 9 म्हणून ही पण 9 येते. ही बाजू 6 आहे. मग या दोघांची बेरीज करा. 6 अधिक 9 15 आणि 8. एक बाजू 15 आहे, दुसरी बाजू 8, दोघांचा वर्ग. 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, बेरीज केली 289. कशाचा वर्ग आहे? म्हणजे ती सुरुवातीच्या स्थानापासून किती मीटरवर आहे? 17 मीटरवर. नीट लक्ष द्यायचे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. ती तिच्या घरापासून दक्षिणेला 8 मीटर गेली, पूर्वेला 6, उत्तरेला 5, पुन्हा पूर्वेला 9, उत्तरेला 5. आयत आहे, समोरासमोरची बाजू सारखी, म्हणजे ही 5 5, ही 9 9. इथून एवढी 9 झाली, 6 झाली, 9 अधिक 6 15. एक बाजू 15 भेटली, दुसरी बाजू 8 भेटली. उंची 8, पाया 15. कर्ण आहे, कर्ण काढला, उत्तर आलं 17. जमतंय? सेशनला लाईक केलेला आहे सगळ्यांनी? पुन्हा दिशाज्ञांचाच एक प्रश्न आहे, व्यवस्थित सोडवायचा आहे. एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर जातो, पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे? 13, 17, 23, 30. एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेला 23 मीटर जातो, तेथून पूर्वेकडे वळून किती गेलंय रे? 12 मीटर जातो, तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर जातो. तर त्याच्या घरापासून तो किती दूर आहे? पुन्हा कर्ण भेटला. कर्ण भेटला म्हणजे पायथागोरस वापरायला लागेल. ही पूर्ण 13 आहे ना, मग 18 आणि 5 13, सॉरी 18 आणि 5 23. ही 18, ही 18, ही 12. एक बाजू 12, एक बाजू 5. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. वर्गमुळात 169, जो कितीचा वर्ग आहे? 13चा. उत्तर काय आलं? 13 मीटर. लक्षात असू द्या, सगळ्यात पहिले तो 23 गेला, 12 गेला, 18 गेला, कर्ण तयार झाला. ही पूर्ण 23 आहे, पण ही 18 आहे, वरची 5, एवढी 5, एवढी 12, 1 12, 1 5, उत्तर आलं 13. त्रिकूट. 5 12 13 किंवा 12 5 13, जे तुम्ही म्हणू शकता. आता तरी लाईक करा यार सेशनला. चला, पोलीस भरती 2024 साठी विजय बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान अशा सर्व विषयांचे लेक्चर्स भेटणार आहेत. फ्री म्हणजे लाईव्ह. ठीक आहे. डिस्काउंट कोड सध्या चालू आहे. डिस्काउंट ऑफर साठी तुम्ही संपर्क करा 8233007373 वर. बॅच ही फ्री असते का? नसते. नाही तर मॅडम तुम्ही फ्री म्हटलात, आता फ्री पाहिजे. फ्री काय भेटणार आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला 50+ मॉक टेस्ट, त्याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला सर्व विषयांच्या PDF नोट्स, त्यामध्ये तुम्हाला असणार आहे सर्व विषय, सर्व टॉपिक बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, त्यामध्ये तुम्हाला असणार आहे डाऊट सेशन, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला असणार आहे डेली लाईव्ह लेक्चर. ठीक आहे. एकही रेकॉर्डेड लेक्चर जे असतात ते सगळे तुम्हाला 1 वर्षापर्यंत भेटतात, पण दररोज हे लाईव्ह लेक्चर होतच नाही. तर तुम्ही बॅच लावली 1 महिना लाईव्ह, उरलेले महिने रेकॉर्डेड, असं आजपर्यंत टिक्कर मराठीने केलेलं नाही. टिक्कर मराठीची 9वी बॅच आहे. 9 बॅच झाल्या, तरी 9 मधील एकाही बॅच मध्ये एकही असं झालेलं नाही की रेकॉर्डेड लेक्चर लावलेले.
अजिबात नाही. लाईव्ह लेक्चर म्हणतोय तर लाईव्ह लेक्चरच देतो. जोपर्यंत पोर्शन होत नाही तोपर्यंत लाईव्ह लेक्चर, एकदा पोर्शन संपलं की रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यापर्यंत ते राहतात, तुम्ही कितीही वेळा ते पाहू शकता. ठीक आहे, चला ऍप डाउनलोड करा. ज्यांना बॅच घ्यायचे त्यांनी बॅच घ्या. डिस्काउंट साठी कॉन्टॅक्ट करा. पुढला प्रश्न, ग्रिड, रिंग, हँग, स्थिर, प्रश्नचिन्ह, केअर. ऑप्शन आहे टायर, स्टार, सॉरी TR, हा स्टार. तिसरा TRAC, TIAR. आज काही कोणाची नावं घेता आले नाही, पण आठवण येते मला. एखाद्याचं नाव घ्यायचं आणि यायचंच नाही तर माझंच पचका होईल. ग्रिड आणि हँग मिळून काय बनतंय? रिंग. कुठले शब्द घेतले आहेत? पहिल्या शब्दातले मधले दोन आणि या शब्दातले शेवटचे दोन. मग स्थिर प्लस केअर. पहिल्या शब्दातले मधले दोन TI आणि दुसऱ्यातले शेवटचे दोन RE. उत्तर आलं टायर. पर्यायाला पहिलाच. चला पुढे जाऊयात. सेशनला लाईक करून घ्यायचंय. शेवटचे काही प्रश्न, असं नाही म्हणू शकत, बरेच प्रश्न आहेत. सोडवा. 222, 23, 176, 158, प्रश्नचिन्ह 130, 18, 20, 24, 14. -222 वजा 176. -46. आता या 46 केले निम्मे, उत्तर आलं 23. सेम 158 वजा 130, 28. त्याचे निम्मे केले, उत्तर आलं 14. फायनल उत्तर किती आलं? 14. नाही तर काही मध्ये 18 द्याल. बेरीज वजाबाकी व्यवस्थित करायची. पहिली, दुसरी, 5वी, 6वी शिकले असणार फार फार तर, है ना? तेव्हापासून अजूनपर्यंत चुकत असाल तर मग उकाल. दोघांचं वजाबाकी करायची, आलेल्या उत्तराचे निम्मे करायचे आहेत. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. या वर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो? शुक्रवार, गुरुवार, सोमवार, मंगळवार. सगळ्यात जास्त चुकणारा प्रश्न आणि खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे स्वातीचा जन्म आधी झाला असणार, सीमाचा जन्म नंतर झाला आहे. सीमाचा जन्म कधी झाला? 8 ऑगस्टला. स्वातीचा जन्म तिच्यापेक्षा 5 दिवस आधी झालाय, म्हणजे 3 ऑगस्टला झाला स्वातीचा जन्म, हो ना? या दोघींमध्ये 5चा गॅप होता, म्हणून वजा 5 केले. आधी जायचं असतं वजा, पुढे यायचं असतं अधिक. 15 ऑगस्टला रविवार आहे. 15 ऑगस्टचा वार रविवार. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 7 दिवसांचा फरक. 7ला 7ने भागलं, बाकी 0. रविवारच्या मागे 0 वार, रविवारच आला. आणि इथून जर इथे जायचं असेल तर 5 दिवसांचा फरक. रविवारच्या मागे 5 दिवस, पुढे 2 दिवस. तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी आलाय? स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी आला? मंगळवारच्या दिवशी. कसं केलं, काय केलं, एकदा नीट समजून घ्या. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे. बरं, सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. स्वाती मोठी आहे, स्वातीचा जन्म 5 दिवस आधी झालाय. जो मोठा असतो त्याचा जन्म आधी झालेला असतो, माहिती आहे. आता याच्या आधी 5 दिवस गेली, ती 3 ऑगस्टला झाला. 15 ऑगस्टला रविवार होता. 15 ते 8 7 दिवसांचा गॅप. 7ला 7ने भागलं 0. बरं, इथून रविवारच्या मागे 5 वार. शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार. कुठला वार आला? मंगळवार आला, म्हणून स्वातीचा वार झाला मंगळवार. कधी कधी सीमाचे विचारतात किंवा स्वातीचा विचारतात. इथे स्वातीचा विचार. आता कळलंय सगळ्यांना? पुढला प्रश्न घेऊया. चला. अजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12, तेथून पुन्हा उत्तरेकडे 18, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर आहे?
13, 17, 25, 30. सेम प्रश्न जसा आपण आता सोडवला. अजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 जातो. ठीक आहे, इथे मी फोड करते. 5 आणि 18. तेथून पूर्वेकडे 12 गेला आणि मग उत्तरेकडे वळून 18 गेला. मग आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? ही 5, ही 12. एक बाजू 12, एक बाजू 5. 5चा वर्ग 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, वर्गमुळात 169. उत्तर आलं 13 मीटर. म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो कितीवर असणार आहे? 13 मीटरवर. पर्याय कुठला येणार आहे आपला? पहिलाच. एक प्रश्न कठीण होता तो सोडला, तो मी लाईव्ह मध्ये घेते. जर एका सांकेतिक भाषेत 14, 2, 26 म्हणजे मे, तर 11, 12, 15, 6 म्हणजे किती? जुलै, जून, ट्रे आणि क्ले. आता नीट बघा. 14, 2, 26. 14तनं 1 गेला, 1 घालवला, 1 घालवला. 13, 1, 25. 13 वर M आहे, 1 वर A आहे, 25 वर Y आहे. मग 11, 12, 15, 6 वजा 1, वजा 1, वजा 1, वजा 1. 11तनं 1 गेला 10, 12तनं 1 गेला 11, 15तनं 1 गेला 14, 6तनं 1 गेला 5. 10 वर आहे J, 11 वर आहे K. 12 दिले का रे? ते ना ऍक्च्युली 22 असेल. 1 मिनिट द्या. एकवीस वर आहे U, बरोबर आहे. 14 वर आहे N, 5 वर आहे E. 21 असेल, चुकून 12 झाले. दिलेल्यातनं वजा 1 करायचं आणि जे आहे त्यांचे स्थान जसे त्या तसे लिहायचं. आपण सोडवताना ना अशा चुका लक्षात आल्या पाहिजे. कळतंय? घ्या. जर कट बरोबर PHG तर सर बरोबर किती? FVE, GWF, HXG, IYH. तुम्ही सोडवायचंय. चला, कट CUTPHG, मग SIR. C आणि P मध्ये 13चा गॅप आहे. हा 8 वर आहे आणि हा 21 वर आहे. 21 मधनं 8 गेले, पुन्हा 13चा गॅप आहे आणि इथे पुन्हा 13चा गॅप आहे. मग आता सेम 13चा गॅपने करा. 9 आणि 13 किती होतात रे? 22. 22 वर कोण आहे? V आहे. V वरनं तुमचं उत्तर येतंय. चला, S TUVWXYZABCDEF आला का? पुन्हा R STUVWXYZ. आता येतोय का आवाज? ठीक आहे, एकदा मागचा प्रश्न सांगून देते तुम्हाला. इथे तर 13चा गॅप होता. इथे 2 अधिक 3 5चा वर्ग 7 10 17चा वर्ग 4 8 12चा वर्ग 144 मध्ये दिलेलं आहे. ओके, चला घ्या.
100, 29, 96 प्रश्नचिन्ह 30, 34, 24, 28. 100 भागिले 4 25, 25 अधिक 4 29, 96 भागिले 4 24 अधिक 4 28 भागिले 4 अधिक 4 केलेले आहे म्हणून उत्तर पर्याय चौथा आलाय. सेशनला लाईक करून घ्यायचंय, नाही तर प्रश्न पुढचे घेणार नाहीत. चला घ्या पुढला प्रश्न. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी अचूक संख्या कोणती? 1 2 3 6 9 18 27 54. प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे 56, 108, 81, 27. एक गुणिले 3 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54. बरोबर. एक प्रश्न देते तुम्हाला होमवर्कला. खालील संख्या मालिकेत न बसणारे पद ओळखा. 16, 403, 204, 203. निम्मे गेला आहे, पटीने गेलाय, गुणिले 5 भागिले 5 काय केलं आहे व्यवस्थित बघा. एक हिंट देऊन देते. भागिले 5 भागिले 4 भागिले 3. आता तुम्ही उत्तर तुम्ही द्यायचंय, मी देणार नाही. आता 16 तर नाहीये, एवढं पण तुम्हाला कळतंय. 4/3 पण नाहीये, मग 2/4 आणि 2/3 मध्ये काय उत्तर येतंय हे तुम्ही मला सांगायचं आहे आपल्या कमेंट सेशन मध्ये. ठीक आहे, कमेंट सेक्शन आहे. चला, ज्यांनी एसएससी भरतीसाठीचं नवीन चॅनल टिक्कर मराठी एसएससी एक्झाम्सला सबस्क्राईब केलेलं नसेल अशांनी ते चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि ज्यांना आजची पीडीएफ हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये फ्री पीडीएफ मध्ये आपण दररोज सर्व विषयांच्या सगळ्या पीडीएफ तिथे देत असतो, असं सोडवलेल्या स्वरूपामध्ये, ज्याचा तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलचं नाव आहे टिक्कर मराठी, त्याला सुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या. आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचा लेक्चर आवडला असेल आणि पोलीस भरती 2024 ची तयारी करत असाल तर लेक्चरला लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट मध्ये सांगायचंय कसं वाटतंय लेक्चर. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज 11 वाजता आपण बुद्धिमत्ताचे लेक्चर घेतो. त्याचबरोबर 2 तारखेपासून आपण PYQs घेणार आहोत टॉपिक नुसार, त्यामुळे प्रत्येकाने तयार राहायचं आहे. आज थांबणार आहोत. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. भेटूयात उद्याला सकाळी 11 वाजता. थँक्यू.